श्रोते हो, मुलाखतीच्या पहिल्या भागात आपण सुट्टीचा अर्थ, तिचं महत्त्व आणि पूर्वी आणि आत्ताच्या सुट्ट्यांमधील बदल यावर मनमोकळी चर्चा केली. या उर्वरित भागात आपण सुट्टी अधिक अर्थपूर्ण आणि समृद्ध कशी बनवता येईल याबद्दल करिअर काउन्सिलर मेघना जोशी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार. मुलांना सुट्टीत वाचनाची सवय कशी लावता येईल याविषयी काय सांगाल? एक छोटीशी युक्ती सांगते समुपदेशक म्हणून, की सुट्टी म्हणजे काय तर खाण्यापिण्याची रेलचेल. उन्हाळी सुट्टी म्हणजे आणि दिवाळीची सुट्टी, ह्या दोन्ही सुट्टीमध्ये खाण्यापिण्याची रेलचेल असते. हो, ह्याचाच उपयोग वाचनासाठी करून घ्या. बघा, इथे खाण्यापिण्याची रेलचेल असते आणि खाण्यापिण्यात थोडी अनियमितता चालते. म्हणजे 12:15 12:30 जेवलं तर चालेल. मग ह्याचाच उपयोग वाचनासाठी करून घ्यायचा. त्या मुलाला सांगायचं की तुला एक आंबा खायचा आहे ना, नक्की मिळेल. एकाचे 2 आंबे सुद्धा तुला देईन मी. फक्त काय करायचं तर त्याआधी एक पान वाचन करायचं. अरे वा. दुपारी जेवणात तुला आवडीची एखादी डिश हवी आहे ना, करूया ना, सुट्टीच आहे, निवांत खा. पण त्याच्या आधी 2 पानं वाच. म्हणजे वाचनाची सक्ती नाही. हो, आणि युक्तीने वाचनाचा वेगही वाढवता येईल. हो, आणि कालही वाढवता येईल. तर आता आपल्या पारंपरिक गोष्टींकडे वळूया. म्हणजे पारंपरिक खेळ आहेत, त्यांचं महत्त्व काय आहे मॅडम? म्हणजे उदाहरण लगोरी, कबड्डी, भेंड्या लावणं. पारंपरिक खेळांचं महत्त्व खूप आहे, ज्याच्यातून शारीरिक विकास होतो, मानसिक जडणघडण होते माणसाची, आणि सांघिक भावना निर्माण होते. त्यामुळे हे सगळे खेळ खूप महत्त्वाचेच आहेत. हो, फक्त आत्ताच्या सुट्टीमध्ये पुरेशी माणसं आणि जागा उपलब्ध असली तर हे खेळ नक्कीच खेळावेत. हो, पण मी दुसऱ्या पारंपरिक खेळांबद्दल बोलणार आहे, बैठ्या खेळांबद्दल. त्याच्यात तुम्हाला तो काचांचा खेळ माहिती असेल, हो, ज्यामध्ये आपण बांगडीच्या काचांचा ढीग टाकतो आणि काच न हलवता एक एक काच बाजूला काढायची, बाकीच्या काचा हलता कामा नयेत. अच्छा. हा खेळ राग नियंत्रण किंवा अँगर मॅनेजमेंटसाठी अत्यंत उपयुक्त आहे. बरं. त्यामुळे अगदी बांगडीच्या काचा आणून हा खेळ घरात खेळायला हरकत नाही. किंवा सागर गोटे, म्हणजे ज्याला आपण मालवणी भाषेत पची म्हणतो, दगडांनी खेळायचा खेळ. हा जो खेळ आहे तो एकाग्रतेसाठी खूप उपयोगी आहे. हाही पारंपरिकच खेळ आहे आणि तो घरी 1-2 माणसांमध्ये सुद्धा खेळता येतो. अगदी एक माणूस सुद्धा तो खेळ खेळू शकतो. म्हणजे आज जो मुद्दा आहे ना, मुलं मांडी घालून बसतच नाहीत, एका जागी बसतच नाहीत. किंवा पत्ते, ते तर सगळ्यांना माहिती आहेत. पेशन्स सारखे खेळ आहेत पत्त्यामध्ये, जो एकटा माणूसही खेळू शकतो. हे सगळे एकाग्रता वाढवण्यासाठी उपयोगी खेळ आहेत. हे सगळे खेळ का खेळावेत ह्याचं परत एकदा उत्तर, म्हणजे ते सांघिक असोत किंवा बैठे खेळ असोत, तर काही खेळातून व्यायाम होतो, काही खेळातून संघ भावना होते, काही खेळामध्ये योग्य प्रगटीकरण करण्याची सवय निर्माण होते, कॅरम सारख्या खेळातून. हो, आणि मुख्य म्हणजे कधी कधी मी जिंकणार आहे आणि कधी कधी मी हरणार सुद्धा आहे, ही मुख्य सवय खेळ लावतात. त्यामुळे पारंपरिक जे सगळे खेळ आहेत, सांघिक असोत किंवा बैठे खेळ असोत, सगळे खेळ महत्वाचे आहेत. जे पारंपरिक खेळ खूप काही शिकवतात. हो, खरं सगळेच खेळ शिकवतात, आत्ताचेही खेळ शिकवतच असतील, पण पारंपरिक खेळही महत्वाचे आहेत. सध्या संतुलन साधणं खूप गरजेचं आहे. तर गॅजेट्स आणि निसर्ग यामध्ये संतुलन कसं साधता येईल याबद्दल सांगा मॅडम. गॅजेट्स म्हटलं की डोळ्यासमोर असं एक चित्र उभं राहतं की एक मूल बसलंय सोफ्यावर
आणि मोबाईल बघतोय, हो. किंवा आडवं झालंय बेडवर आणि मोबाईल बघतोय सध्याची परिस्थिती. किंवा रिमोट घेतलाय, टीव्ही बघतोय. हो. किंवा ज्या मुलांकडे टॅब आहेत ते टॅबवर काहीतरी खेळतायत, काहीतरी बघतायत, मोबाईलवरही खेळतायत, टीव्हीवरही खेळतायत. असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. हो. आता हे गॅजेट्स आपल्याला बाजूला ठेवता येतील का? तर म्हणजे परवाच स्वीडन मधली बातमी आपण सगळ्यांनी वाचली असेल की स्वीडनने आता टर्न घेतला आहे. मुलांना गॅजेट कडून पुस्तकांकडे आणलेलं आहे. हो. पण हे झालं स्वीडनचं. मला नाही वाटत की आपल्याकडे आत्ता गॅजेट्स बाजूला ठेवता येतील. मी सध्या मोबाईलला 11वं बोटच म्हणते. हो ना, म्हणावंच लागेल. हो, म्हणजे मीच कशाला, तुम्ही आम्ही सगळेच 11व्या बोटासारखा मोबाईल वापरत असतो. मग हा मोबाईल वापरूनच काय करता येईल ह्याचा विचार सुरू केला मी. तर त्यासाठी पहिलं स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी एक छोटीशी युक्ती तुम्हाला सांगते, जी तुम्ही करून बघू शकता. मुलंच कशाला, मुलांबरोबर सुट्टीत तुम्ही सुरू करा. हो, नक्की. तुम्ही जेव्हा चालायला जाता त्यावेळी मोबाईल आपल्याकडे असतोच. हो. आपण गाणी ऐकतो किंवा तो हातात असतो आणि आपण चालत असतो. मग अशा वेळी खूप छोट्या छोट्या गोष्टींचे, म्हणजे खूप छोटा कीटक, एखादं फूल, एखादं पान, असे फोटो काढा. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी ही खूप छान युक्ती आहे. हो ना. आपोआप तुमचा ताण कमी होईल आणि निसर्गाशी जवळीक साधता येईल. मुलांनी जर पानांचे फोटो काढले तर आपोआपच त्यांना साधं पान, संयुक्त पान समजेल ना बघता बघता. हो, खरंय. म्हणजे गॅजेट घेऊन तुम्ही निसर्गाकडे जा. बरोबर. म्हणजे गॅजेट आणि निसर्ग याचं संतुलन साधता येईल. मी एका पालकांना एकदा सुचवलं की मला मुलांना झाडं लावायला शिकवायची आहेत, माझ्या मुलांना. म्हणजे त्यांनी वृक्षारोपण करावं असं मला वाटतं, झाडांना पाणी घालावं असं मला वाटतं. पण ती मोबाईल सोडतच नाहीत आणि त्यांचा असा मुद्दा होता की मुलं रील्स करतात. मग मी त्यांना म्हटलं, तुम्ही मुलांचे व्हिडिओग्राफर व्हा. बरोबर. रील्स करा. कोणती रील्स करा? तर मुलांना झाड लावू दे आणि ते झाड लावताना तुम्ही त्यांचं रील करा. बरं. मुलांना झाडांना पाणी घालू दे, झाडांची जोपासना करू दे. ते करताना तुम्ही रील करा. म्हणजे तुम्ही मार्गदर्शकही झालात आणि व्हिडिओग्राफरही झालात. मग आपोआप मुलांना रील बघितलं तरी त्या झाडाची आठवण येईल आणि त्याला पाणी घालायचंय आठवेल. आणि काहीतरी आपण वेगळं केलंय त्याचा आनंद वेगळाच आहे. हो, म्हणजे मोबाईलच्या वापरातून. म्हणजे हे फक्त काय निसर्ग म्हणजे फक्त झाड लावण्यापुरतंच नाही. तुम्ही ही एक कल्पना आहे, ही कल्पना तुम्ही अनेक ठिकाणी वापरू शकता आणि मुलांना निसर्गाची ओळख करून देऊ शकता. असं गॅजेट्स आणि निसर्ग यांचं संतुलन आपल्याला साधता येईल. खूप छान उपाय सुचवलाय मॅडम. आणि हा उपाय तर नक्कीच श्रोत्यांनी, पालकांनी नक्कीच करावा, आपल्या नक्कीच मुलांवर उपयोगात आणावा आणि त्याची आपल्याला फीडबॅक द्यावा. आता कुटुंबाच्या भूमिकेतील थोडंसं बोलूया. म्हणजे सुट्टीत कुटुंबासोबत वेळ घालवणं किती महत्वाचं आहे मॅडम? खूप महत्वाचं. ज्याला कुटुंबाची साथ आहे तोच प्रगती करत असतो असं आपल्याला खूपदा दिसतं. ह्याला अपवाद असतीलच. पण आज काय झालंय, नोकरी, व्यवसाय यामुळे कुटुंबाला मुलांसाठी पूर्ण वेळ देणं शक्य नसतं. मग सुट्टीत काय करायचं? कारण दोन्ही पालक नोकरी करणारे असतात किंवा दोन्ही पालक आपापल्या व्यवसायात व्यस्त असतात. मग अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी मुलांना जो वेळ देताय तो फक्त मुलांसाठीच द्या. अच्छा.
म्हणजे मुलांनी गॅजेट बाजूला ठेवली पाहिजेत असं म्हणताना हं. त्याची सुरुवात सुट्टीमध्ये मी आधी करू शकते ना, हो, स्वतःपासून सुरुवात. स्वतःपासून करू शकते. मी जर मोबाईल स्क्रोल करत करत मुलांशी बोलणार असेल हं. किंवा मी जर टीव्ही ऑन करून तो बघत बघत मुलांशी बोलणार असेल तर मूल ते करणारच नाहीये. त्यामुळे पहिलं काय करायचं तर मी मुलांसाठी वेळ काढला पाहिजे. बरोबर आहे. मी वेळ काढला पाहिजे असं म्हणते, दिवस काढले पाहिजेत असं मुळीच म्हणत नाही. कारण मला हे मान्य आहे की आता प्रत्येकाने अर्थार्जन करणं महत्वाचं आहे. हो. त्यामुळे मी जो वेळ काढणार आहे हं. तो वेळ पूर्णपणे त्या मुलासाठीच असला पाहिजे हे सुट्टीमध्ये करता येईल. आणि चालायला जायचं आहे समजा छोट्या मुलाला घेऊन, तुमचं छोटं मुलं आहे तर त्याच्याबरोबर छोटीशी शर्यत लावा. हो, बरोबर आहे. ती हारा, हं. आपोआप चालायची सवय लागेल. हे मी उदाहरण मुद्दाम का दिलं कारण खूप पालक म्हणतात की आमची मुलं आता चालतच नाहीत, त्यांना गाडी हवी असते. हो, खरं आहे. हा, मग तुम्ही जवळपास कुठे जाताना मुलांना चालत न्या, शर्यत लावा. कुठचंही मूल शर्यत म्हटलं की ते चालणारच हो, हो. आणि हरलात तर ते दुसऱ्या दिवशी आणखीन कबूल होणार चालण्यासाठी. हो, हो. हे उपाय सांगते ना ते काही तोच उपाय करायला पाहिजे असं नाही. हो, बरोबर. ह्या उपायावरनं तुम्हाला वेगवेगळे उपाय सुचू शकतात. हो. क्वालिटी टाइम कसा घालवावा, प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार ते सोयीनुसार, करावेत. तिथल्या हो. उपलब्धतेनुसार, हो, हो. आवडीनुसार, मुलाच्या आवडीनुसार असं आवड तिथे महत्वाची आहेच. खूपच महत्वाची आहे. हो. सुट्टीत मोबाईल दूर कसा ठेवावा, म्हणजे याविषयी काय सांगाल? मगाशी आपण सगळ्याच गॅजेट्स बद्दल बोललो, हो. नंतर मोबाईलच्या सकारात्मक वापराबद्दल सुद्धा बोललो. हं, हं. पण मगाशी जो मुद्दा बोललो आपण की पालकांनी काय करावं गॅजेट्स बाजूला ठेवून, हो. त्याच्यात थोडंसं आपण अजून ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने बोलूया की गॅजेट्स बाजूला ठेवून मुलांशी गप्पा मारा. ते मूल कितीही वर्षाचं असू दे, 2 वर्षाचं असू दे, 5 वर्षाचं असू दे, 10 वर्षाचं असू दे किंवा 25 वर्षाचंही असू दे, बरं. तुम्ही गॅजेट्स बाजूला ठेवून त्याच्याशी गप्पा मारलात की आपोआप ते सुद्धा थोड्या वेळाने तुम्हाला प्रतिसाद द्यायला लागेल. नंतर मुलांना घरकामात सहभागी करून घ्या. हं, हं. आता आपण काय म्हणतो की मला लहानपणी खूप कामं पडली, अच्छा. त्यांना नको, त्यांना अभ्यास करू दे. हो. प्रत्येक घरकाम हे वेगवेगळ्या प्रकारच्या मॅनेजमेंटसाठी खूप महत्वाचं आहे. बरं. टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, अँगर मॅनेजमेंट, हं. यासाठी प्रत्येक घरकाम तुम्ही जर गृहिणी म्हणून विचार केलात ना हं. तर कपडा झटका आणि वाळत टाका. हं. तुमचा राग असेल ना तर त्या झटकण्यात तो आपोआप झटकला जाईल. हो, खरं आहे. आणि तुम्हाला चिंता असेल तर वाळत टाकताना त्याचा जो काटकोन साधाल हां. त्याच्यात ती चिंता आपोआप कधी कमी होईल समजणार नाही. अच्छा. त्यामुळे मुलांनाही घरकाम करू द्या. बरं. आजकाल मुलांमध्ये मानसिक ताण वाढलेला आहे हो. किंवा मानसिक आजार किंवा अगदी टोकाचं बोलायचं तर आत्महत्या, हो. नैराश्य, वैफल्य, यासाठी घरकाम करू द्या. त्यांना कामात व्यस्त राहू द्या. हं, हं. त्यांच्यावर जबाबदारी सोपवा. बरं. तुम्ही नोकरीला जात असाल तर त्याला सांगून जा की दिवसभरात एवढं एवढं करायचं आहे आज. बरं, बरं. आल्यावर त्याचा आढावा घ्या, विसरून जाऊ नका हो. त्याने केलं का. आणि तो फक्त अभ्यासच नाही. हं, हं. असं करायची माझी एक मैत्रीण की घरात सामान आणलेलं असेल हां. तर मुलाला डबे काढून द्यायची आणि तुझ्या सवडीने त्या डब्यात ते सामान भर दिवसभरात. अच्छा. संध्याकाळी नोकरीवरून आल्यावर विचारायची भरलं का, हां. बरोबर भरलंय का, बरं. आणि शाबासकी द्यायची. वा वा.
सोपी गोष्ट आहे. खरंच छान आहे. नंतर त्यांना छोटे छोटे प्रवास करू द्या एकट्याने. बरोबर. ह्या प्रवासात किती गोष्टी शिकतील ते. पैशाचा हिशोब शिकतील, वस्तू वापराची जबाबदारी शिकतील, हो. कुठे उतरायचं आहे, कुठे बसमध्ये चढायचं आहे, ही सगळी जबाबदारीच आहे. हो. माणसं ओळखायला शिकतील, कदाचित लोकांना मदत करायला शिकतील, लोकांची मदत योग्य प्रकारे घ्यायला शिकतील. हो. अशा किती गोष्टी त्यांना शिकता येतील. खरंय. नंतर छोटी छोटी कौशल्य त्यांना शिकवा. हम्म. वाहनांची देखभाल, दुरुस्ती, किरकोळ दुरुस्ती, स्वयंपाकघरातल्या गॅजेटची स्वच्छता, घरातले पंखे साफ करणं, हम्म. टीव्ही साफ करणं, सोफा साफ करणं, घरातल्या वस्तू साफ करणं, अशा अनेक गोष्टी तुम्ही मुलांकडून करून घेऊ शकता. आणि मग त्याची त्यांना आवडही लागेल, किंवा आवड नसली तरी आपल्याला समजेल हे याला आवडत नाही. बरोबर. म्हणजे एखाद्या गोष्टीतून आपण जर त्याला बाहेर काढायचं म्हटलं तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हो हो. एखाद्या गोष्टीतून म्हणजे म्हणजे मोबाईल मोबाईल मधून खरंय. खूपदा लोक म्हणतात की मोबाईल पासून दूर कसं ठेवू. खरंय. आणि मी मगाशी म्हटलं तेच म्हणते की दूर नका ठेवू. हो. बरोबर. मग काय करा, तर मोबाईल बघण्याबरोबर तो ऐकायला शिकवा. ई बुक्स ऐकू द्या त्याला, हम्म. गाणी ऐकू द्या त्याला. बघायचं असेल तर बघितलेलं वापरायला शिकवा. मोबाईलमध्ये रील्समध्ये खूप जुगाड दाखवलेले असतात. हो. फळं कशी कापावीत त्याचा जुगाड वगैरे वगैरे. हे सगळे जुगाड त्याला बघून करू देत ना. म्हणजे मोबाईल ऐकण्यासाठी वापरा, मोबाईल बघण्यासाठी वापरा, आणि मोबाईल कृती करण्यासाठीही वापरा. नक्कीच. की आपोआप तो मोबाईल कसा वापरावा हे शिकेल. बरोबर. कारण तो वापरू नको असं म्हटलं की तो आणखीन त्याला वापरावा असा वाटेल. ह्याच्यासाठी एक छोटंसं वाक्य सांगते की मोबाईलमुळे जीवनाची वाट लागते, सगळी वाट लागते असं म्हणण्यापेक्षा मोबाईलकडून किंवा मोबाईलमधून जीवनाची वाट शोधता येते असा सकारात्मक विचार करा. म्हणजे मोबाईल हा तुम्हाला प्रगतीची वाट दाखवणारा वाटायला लागेल, आणि तेच तुम्ही मुलांना सांगाल. काही मुलांशी बोलले, आणि मुलांशी बोलले, पालकांशी नाही. आणि त्यांना मी म्हटलं की मोबाईल तुम्ही कशासाठी वापरता रे. अच्छा. हां. तर त्याच्यातली काही मुलं अशी होती की ती गेम्स खेळण्यासाठी आणि म्हणजे सोशल मीडिया किंवा टाइमपास करण्यासाठी वापरत होती. बरोबर. मी नाकारत नाहीये, ते सत्य. हो. पण मला काही मुलं अशी भेटली, त्यांनी खूप सुंदर प्रकारे मोबाईल वापरला. मी मुद्दाम सुट्टीच्या संदर्भात, उन्हाळी सुट्टीच्या संदर्भात पालकांना आणि मुलांना, सगळ्या श्रोत्यांना हे आवर्जून सांगेन. बघा त्यांनी कसा कसा मोबाईल वापरला. एक मुलगी मला म्हणाली की मी आणि माझा भाऊ रेसिपी शोज बघतो. अच्छा. किंवा रेसिपीची रील्स बघतो. हां. त्याच्यावरनं आम्ही स्वयंपाक किंवा पदार्थ करतो, आणि त्या पदार्थांना नाव ठेवतो आणि नावही ठेवतो. रे वा. छान. म्हणजे नाव ठेवतो म्हणजे काय, तर त्या पदार्थाला एक नाव ठेवतो विशिष्ट, आणि नावही ठेवतो म्हणजे काय, तर आम्ही त्याला पदार्थ कसा चुकलाय बरोबर. याची चर्चा करतो. दुसरा एक मुलगा म्हणाला की मला गॅलेक्सीचे व्हिडिओज बघायला खूप आवडतात. हां. मग ते व्हिडिओज मी मोबाईलवर बघत असतो. बरं. इयत्ता 8वी. तिसरी एक मुलगी तर त्यापेक्षा खूप सुंदर उत्तर तिने मला दिलं की ती म्हणाली मी घरी तामिळ आणि तेलुगू भाषा शिकते मोबाईलवर. मी म्हटलं क्लास वगैरे लावलाय की काय, तर ती म्हणाली नाही, मी हॉरर पिक्चर्स बघते, जी माझी आवड आहे. पण ते कोणत्या भाषेतले बघते, तामिळ आणि तेलुगू भाषेतले बघते. बरं. आणि ते सबटायटल्स असलेले बघते.
मग ते सबटायटल्स बघता बघता मला त्या वाक्यांचा अर्थ समजतो बरोबर. आणि मी त्या भाषा हळूहळू बोलायला लागले. तिने मला काही वाक्य बोलून दाखवली. अर्थात मला काही त्याचा अर्थ समजला नाही, अच्छा. पण तिने काही वाक्य बोलून दाखवली. खूप छान. नंतर अजून एक मुलगा आहे, तो एकटाच आहे. हां. म्हणजे बहीण आहे त्याला, पण घरात मुलगा एकटा. ह्याच्याबरोबर मैदानी खेळ खेळायला कोणी नाही घरात. मग अशा वेळी तो काय करतो, तर क्रिकेटच्या जुन्या मॅचेस बघतो बरं. टीव्हीवर. म्हणजे मोबाईल हे वापरून टीव्हीवर जुन्या मॅचेस बघतो. हां. आणि त्या प्लेयरच्या ज्या ऍक्शन्स आहेत त्याची प्रॅक्टिस करतो तो एकटाच घरात. अरे वा, छान. अजून एक मुलगी आहे, तिने मला रशियन गाणं म्हणून दाखवलं. बरं. मी म्हटलं, तुला रशियन गाणं कसं काय येतं? हो. आणि मोबाईलची कृपा. हां. म्हणजेच मी मगाशी म्हटलं ते परत एकदा म्हणते की मोबाईल हा वाट लावणारा असं त्याच्याकडे फक्त बघू नका. नाही, खरंय. ती एक वाट दाखवणारी गोष्ट आहे. हो हो हो. त्याचा चांगला वापर कसा करावा बरं. हे आपणही शिका हम्म. आणि मुलांनाही शिकवा. बरं, खरंय. मी जर व्हॉट्सअपवर चॅटिंग करण्यात तासनतास वेळ वाया घालवणार असेल तर मी मुलांना नाही ना म्हणू शकत तू स्नॅपचॅट वापरू नको. नाही, खरंय ते. पण मी व्हॉट्सअपवर प्रॉडक्टिव्ह काही करण्यात वेळ घालवत असेल तर आपोआप मी माझ्याबरोबर माझ्या मुलांना म्हणू शकते की तू सोशल मीडियाचा प्रॉडक्टिव्ह काहीतरी करण्यासाठी उपयोग कर. बरोबर. मॅडम, स्क्रीन टाइम वाढल्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतोय? स्क्रीन टाइम वाढला तर मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होतो. आता ह्या घातक परिणामांमुळे मध्ये काय होतं तर थोडक्यात सांगते की शारीरिक क्षमता कमी होतात, कारण मुलं एका जागी बसूनच राहतं ना. हो. आणि डोळे, बोट यांचा सततच्या वापरांमुळे त्यांच्याही क्षमता कमी होतात. बरोबर. आणि मानसिक गोष्टींचा जेव्हा मी विचार करते तेव्हा मला असं वाटतं की सोशल मीडिया हा नेहमी कशासाठी वापरला जातो तर तो म्हणजे खूप छान आहे, मी खूप छान आहे, मी माझा घरातला गाऊनवरचा गबाळा फोटो सोशल मीडियावर टाकेन का, किंवा तुम्ही टाकाल का? नाही टाकणार. नाही. खूप मेकअप केलेला, भरपूर दागिने घातलेला. मग त्यावेळी असं होतं जे मुलांच्या मध्ये जास्त मोठ्या प्रमाणात दिसतं की माझ्यातल्या कमतरता दिसतच नाहीत. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं किंवा तुम्ही मला मध्ये प्रश्न विचारला तेव्हा म्हटलं सुट्टीचा उपयोग कशासाठी करा. बरोबर. स्वजाणीव. स्क्रीन टाइम वाढल्यावर स्वजाणीव कमी होते. हो. त्यामुळे स्क्रीनचा वापर करत करत निसर्गाशी जवळीक कशी साधता येईल ह्याचा विचार करा, एक. आणि मोबाईल हा प्रगतीचा वाटाड्या कसा होईल ह्याचा विचार करा, हे दुसरं. ह्या सुट्टीत ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आचरणात आणा आणि फरक बघा. नक्कीच. तर श्रोते हो, आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट नक्की लक्षात आली. काळ बदलतो, साधनं बदलतात, पण आनंद घेण्याची पद्धत आपल्या हातात असते. पूर्वीच्या सुट्ट्यांमध्ये निसर्ग, माणुसकी आणि साधेपणाचा गोडवा होता. तर आजच्या सुट्ट्यांमध्ये संधी, माहिती, आधुनिकतेची ताकद आहे. पण या सगळ्यात एक गोष्ट आपण जपली पाहिजे, नात्यांची ऊब आणि खऱ्या आनंदाचा शोध. उन्हाळी सुट्टी फक्त मोबाईल आणि स्क्रीनपुरती मर्यादित न ठेवता थोडा वेळ कुटुंबासाठी, निसर्गासाठी आणि स्वतःच्या आवडीसाठीही द्या. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खूप महत्त्वाच्या विषयावर संवाद साधला त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि श्रोत्यांतर्फे तुमचे आभार आणि धन्यवाद.
धन्यवाद. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीने मला आज इथे येण्याची संधी दिली आणि उन्हाळी सुट्टीबद्दल माझी मतं व्यक्त करण्याची संधी दिली. याबद्दल आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीचे मी मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद.